काढायचं, हात घालायचा डबड्यात आणि पैसे काढायचं, एवढे पोचले. अहो आता पडळकर साहेब तुम्ही तिथं बसले ते आमचं लय अवघड झालं या. एका बाजून वाजवीस्तवर दुसरं फटतं या, कारण निम्म गाडी तिथं आहे. त्यांना कळतंय वारं कुठं वाहतं, लगेच गाडी उंदरागत उड्या मारती ती. पण आता आम्ही महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जो आसूड हातामध्ये घेतला, तो आसूड आम्ही हातामध्ये घेतलाय. जोपर्यंत या बँकेची चौकशी होऊन संचालक मंडळांच्यावरती गुन्हे दाखल होत नाहीत, त्यांची संपत्ती जप्त होत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. आणि वेळ प्रसंगी आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढू, वेळ पडला तर सहकार मंत्र्याच्या बंगल्यावर मोर्चा काढू. अहो मोर्चा घोषित झाल्याबरोबर सहकार मंत्री, कर्तव्यशील मंत्री, कर्तबगार मंत्री आणि लोकसभेच्या निवडणुकीत त्याचा पाय फ्रॅक्चर झाला, चालायला येत नव्हतं. पण आम्ही मोर्चा काढतोय म्हणल्याबरोबर 2 पाय नाही 4 पाय फुटलं त्याला. तिनं लगेच पुण्याला बैठक बोलवली, सगळ्या बँकेची आढावा घेतला आणि काय म्हणे, सगळ्यात 1 नंबर बँक सांगली जिल्हा मध्यवर्ती. लगेच बातम्या चालू, अरे वा, म्हणजे चोराला बक्षीस देऊन टाकलं, हाय काय करायची नाही, हाणता येईल तेवढं हाणायचं, वर मी हाय सर्टिफिकेट द्याला 1 नंबरचा. पण सहकार मंत्र्यांना सांगतो, असे चोर जर तुम्ही वाचवणार असाल तर एक दिवस तुमच्याही खुर्चीला सुरू लागल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यानात ठेवा. कारण शेवटी बँक या जिल्ह्यातल्या कष्टकरी वर्गाची बँक आहे. ती बँक खऱ्या अर्थानं शेताभातात घाम घालणाऱ्या माणसांची बँक आहे. या जिल्ह्यातल्या तरुणाला कर्ज मिळालं पाहिजे, उद्योगधंद्याला कर्ज मिळालं पाहिजे. यांनी एक योजना आणली की परदेशामध्ये जो मुलगा शिकायला जाईल त्याला 6% दरानं व्याज, 6% व्याज दरानं पैसे देणार. या गब्बर सिंगांनी 10% त्याच्याकडं व्याजाचा दर लावून पैसे वसूल केला. अरे तुम्ही आज उदाहरण म्हणून सांगतो, हे बहादर एवढे हुशार आहे. साखर कारखाना सुरू झाला की गोडाऊन मध्ये यांच्या साखर नसली, बाहेरनं कुलूप घालती ती, गोडाऊनला सील लावती ती आणि म्हणते ती आज 2 लाख कोटी, यात मी पोत नसतं या. आणि 2 लाख कोटी म्हणून पैसा एका दिवसात मंजूर, एका दिवसात खात्यावर वर्ग. अरे आम्हाला सोसायटी काढायची असली तर जर्मनीकडे जायला लागतं या, सेक्रेटरीला कोंबडा खायला घालायला लागतो या, महिनाभर ते पेत असलं तर कुंड्या हातात धरायला लागतो या. तेव्हा कुठेतरी आम्हाला 25,000 रुपये मिळते ते, आणि तुम्ही दिवसाला 100-200 कोटी रुपये काढता या. आणि कधी लग्नात आयटी देते ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आले की हलग्या वाजवायच्या का, दहान काय हाडायचं ते हलगे.